मराठी भाषा हा विषय राजकारणाचा नाही, राहता निवडणुकीचा विषय। गेल्या वेळेपेक्षा कमी जागा उबाटा सेनेच्या आणि त्यांच्याबरोबर जो जाईल त्या सगळ्यांच्या येतील, कारण ये पब्लिक है सब जानती है, ये पब्लिक है सब जानती है। कोणाची मुलं कुठे शिकली, ती किती भाषा शिकली, त्यांना बॉम्बे चाललं, त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांना सिनेमा बघायचा तर खान बरोबरच बघावा लागतो, आणि मराठी भाषेचा कार्यक्रम करायचा असेल तरी जावेद अख्तरांचं हिंदी भाषणच त्यांना लागतं। हे सगळं पब्लिक बघते आहे, आणि त्यामुळे मराठीची अस्मिता, मराठीचा कट्टरता, विद्यार्थ्यांचं हित आणि हिंदू रक्षण याच्यावरच विकासाचं राजकारण आम्ही करतो। निवडणुकात यांचा पराभव अटळ आहे, आणि म्हणून यांचा प्रयत्न एकमेकाशी जोडून बळ निर्माण करण्याचा आहे। कोणीही द्वेषाची भावना पसरू नये, आणि महाराष्ट्रात कायदेशीर राहणाऱ्या कोणीही घाबरण्याचं कारण नाही। मराठी माणसाच्या अस्मितेची, भाषेची, संस्कृतीची चिंता भाजपनेच केली, भाजपच करेल, आणि अमराठी माणसाने सुद्धा मराठी माणसाला डिवचू नये, पण म्हणून कुठेही घाबरण्याचं कारण नाही। कोणाच्याही लग्नात भाजपवाल्यांना बोलवू नये, जे श्रीखंडपुरी खातील आणि दुसऱ्याच्या लग्नात भांडण लावून दुसऱ्याच्या लग्नात जेवायला जातील, वाटलं तर मुलगी पण पळवून नये। बालिशपणाचं वाक्य आहे हे। आपल्या सगळ्या सोहऱ्यांच्या लग्नात कधी गेले नाहीत, स्वतःच्या भावकीच्या कार्यक्रमात कधी गेले नाहीत, त्यांना कोणी बोलवलंही नाही। त्यांची आता स्वतःची असलेली दुःख हे दुसऱ्याच्या भाजपच्या माथी ते मांडतायत। मराठी झालं सर, एक फक्त संजय राऊतचा प्रश्न आहे। संजय राऊतवर टीका करताना एकनाथ शिंदेवर टीका करताना संजय राऊत म्हणले की एकनाथ शिंदेची दाढी ही शिवाजी महाराजांची नाही, तर ती गद्दाराची दाढी आहे, अफजल खानांची दाढी आहे। आणि दुसरीकडे सुद्धा म्हणतात की शिंदे आता संस्कृती चेंज केली आहे, त्यांच्या नावासोबत ते आता ढोकळा खातात। ते मला मालवणीतली एक म्हण माहिती आहे की त्यामध्ये, पण जाऊ दे आता ते मी टाळतो, कारण परत नवीन विषय मला निर्माण करायचा नाही। दाढी कोणाची आणि दाढ्या कशा कुरवळायच्या यातली एक्सपर्टी आणि पीएचडी उबाटा सेनेची आहे। मी दाढी कुरवाळणं याचा अर्थ मराठीतला स्पष्ट आहे। जेव्हा यांना सत्ता हवी होती तेव्हा उद्धवजींनी भाजपच्या दाढ्या कुरवळल्या, आणि केंद्रापासून, महाराष्ट्रापासून महानगरपालिकेपर्यंत आमच्या जीवावर उद्धवजींचं सरकार त्या ठिकाणी मिळालं, सरकारमधली सहभागिता मिळाली। आता त्यानंतर सत्तेतली, राज्यातली मुख्यमंत्री पदाची लालसा लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची दाढी त्यांनी कुरवळली, आणि मग राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद मिळवलं। आता महापालिकेतली सत्ता जाईल म्हणून मनसेची दाढी कुरवळायचं काम चालू आहे, आणि त्यामुळे दाढीवाला आणि दाढी कुरवळणं याची एक्सपर्टी ही संजय राऊत आणि उबाटा सेनेकडेच आहे। त्यांनी संस्कृती चेंज केली, आता ते ढोकळा खातात असं म्हणतात। मी स्वतः केमचो म्हणणारे बिळात कुठे लपतायत? त्यांनी वाक्य सांगावं ना, केमचोचा अर्थ काय, संजय राऊत अजान स्पर्धेचा अर्थ काय? मग तुम्ही काय आता गुर्दा आणि कपुरे खाताय? ढोकळा तुम्हाला प्रिय वाटत नाही, गुर्दा आणि कपुरे तुम्हाला प्रिय वाटतायत। ही संस्कृती आहे संजय राऊत यांची। हा, बरं, नाही, स्वाभाविक आहे। नवनवीन असलेले सामाजिक माध्यमांचा उपयोग जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी होत आहेत। यातना महाराष्ट्रात नवीन संवाद माननीय मुख्यमंत्री उत्तम पद्धतीने करतील याबद्दल माझ्या मनात दुमत नाही।